महसूल मंत्र्यांची विधिमंडळात महसूल अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाची घोषणा आणि दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक आणि सेवाविषयक विविध मागण्यांचा निपटारा न झाल्यानं महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले. ग्राम महसूल अधिकारी संघटना कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार सामूहिक रजा आंदोलनामुळं महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालं. त्यामुळं नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक विविध मागण्या दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा झालेला नाही. त्यातच विधिमंडळात महसूल मंत्र्यांनी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विनाचौकशी निलंबनाची घोषणा केली. त्यामुळं महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असंतोष निर्माण झाला आहे. 17 आणि 18 डिसेंबर या 2 दिवशी सामूहिक रजा आंदोलन छेडलं आहे. त्यामुळं 2 दिवस तलाठी, मंडलाधिकारी, तहसील कार्यालय आणि महसूल विभागाची सर्व कार्यालये बंद राहिलीत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. राधानगरी तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या वतीनं सामूहिक रजा आणि मागण्यांचं निवेदन अधिकारी संजय गीते यांना देण्यात आलं. यावेळी विजय गुरव, एलियास पाटील, सुयोग नागरे, सृष्टी चौगले, विश्वास शेनवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.